नमस्कार मित्र हो, DK मराठी मोटिवेशन ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण एवढे व्यस्त झाले आहोत की ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले ते म्हणजे आपले आईवडील, अगदी त्यांचा सुद्धा विसर आपल्याला पडलेला दिसतोय. ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्र हो, गावाकडे एक परिवार असते आणि त्या परिवारामध्ये 3 सदस्य राहत असतात. ते कोण? एक म्हातारी आई असते आणि तिची 2 मुलं. जो मोठा मुलगा असते त्याला शहराकडे एक नोकरी लागलेली असते आणि त्या नोकरीच्या निमित्ताने तो शहराकडे धाव घेतो. तो आपल्या कामामध्ये एवढा व्यस्त होतो, एवढा रममान होतो की खूप वर्षे लुटून गेले तरी पण तो गावाकडे कधी परत येत नाही. त्याने गावाकडे अगदी पाठ फिरवलेली असते. खूप वर्षे लुटले तरी पण आपला मोठा मुलगा गावाकडे का बरं परत येत नाही, त्याला आपली आठवण नाही येत का, या चिंतेमध्ये त्याची आई नेहमी असायची. जो मोठा मुलगा होता शहराकडे, ज्या शहरामध्ये तो राहत होता त्याच शहरातील एका मुलीसोबत लग्न केलं होतं आणि तेही अगदी आईलाही न कळवता आणि भावालाही न कळवता. आणि त्याची जी पत्नी होती अगदी उद्धट स्वभावाची होती, अगदी रागीट स्वभावाची होती. इकडे गावाकडे त्या लहान मुलाचं सुद्धा लग्न करून देण्यात आलं होतं. मोठ्या मुलाच्या आठवणीमध्ये आई नेहमी चिंताग्रस्त राहायची आणि त्यामुळेच तिची तब्येत बिघडू लागली. तिला गावामध्येच एका दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथल्या डॉक्टरांनी म्हटलं की जर तुझ्या आईची तब्येत तुला दुरुस्त करायची असेल तर तुला शहराच्या एखाद्या चांगल्या दवाखान्यामध्ये दाखल करावं लागेल. त्या नियमानुसार लहान भावाने त्या मोठ्या भावाला फोन केलं आणि गावामध्ये घडलेलं सर्व प्रकरण सांगितलं. त्या नियमानुसार मोठा भाऊ म्हणू लागला की एक काम कर, तू आईला घेऊन शहराच्या ठिकाणी ये, आपण एखाद्या चांगल्या दवाखान्यामध्ये तिला दाखल करू. त्या नियमानुसार लहान जो मुलगा होता तो आईला घेऊन शहराकडे गेला आणि तिला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही दिवसानंतर आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली, त्यामुळे दवाखान्यातून तिला सुट्टी देण्यात आली. आता त्या आईला पुन्हा गावाकडे न आणता जो मोठा मुलगा होता शहरात राहणारा त्याच्याच घरी ठेवण्यात आलं. कारण जर आईची तब्येत पुन्हा जर बिघडली तर गावाकडून शहरामध्ये पुन्हा आणण्यापेक्षा आपण इथूनच तिला दवाखान्यामध्ये दाखल करू शकतो. मोठा जो मुलगा होता नेहमी कामामध्ये व्यस्त राहायचा. तो आईला थोडीशीही वेळ देत नव्हता. आणि त्याची जी पत्नी होती ते तर आधीच रागीट स्वभावाची असल्यामुळे, उद्धट स्वभावाची असल्यामुळे ती आपल्या सासूसोबत कधीही बोलत नव्हती. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे ती जी म्हातारी आई होती ती खूपच दुखावलेली होती. घरामध्ये काही सदस्य असून सुद्धा ती एकटी पडलेली होती, कारण मुलगा तिला वेळ देत नव्हता आणि जी सून होती तिच्यासोबत 2 शब्द प्रेमाचे कधीही बोलत नव्हती. ती एकटी पडली होती. एक दिवस काय झालं की तो जो मोठा मुलगा होता आपल्या पत्नीला घेऊन त्याला बाजाराच्या ठिकाणी जायचं होतं, कारण वेगवेगळे सामान त्यांना खरेदी करून आणायचे होते. बाजाराला जाते वेळेस मोठ्या मुलाला एक लक्षात आलं की आईलाही जर काही सामान वगैरे लागत असेल तर आधी आपण तिला विचारून घेऊ, जेणेकरून तिच्या आवडीचे सामान आपल्याला बाजारामधून आणता येईल. आणि त्या नियमानुसार तो पत्नीला म्हणू लागला की अगं जाग, आईला विचारून आण, आईला विचारून घे, तिला जर काही सामान वगैरे लागत असेल तर एखाद्या चिठ्ठीवरती तो सामान लिहून आण, जेणेकरून आपण तो सामान आणू शकतो. आता त्याची जी पत्नी आहे आधीच रागीट स्वभावाची असल्यामुळे स्पष्ट नकार देते आणि ते म्हणते, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही स्वतः जा आणि विचारा, मी विचारायला जाणार नाही. आता याच्याकडे काही उपाय नसतो, त्याच्यामुळे हा स्वतःच जातो आणि आईला म्हणतो, अगं आई, मी बाजाराच्या ठिकाणी चाललो आहे, जर तुला काही सामान वगैरे लागत असेल तर सांग, मी एका चिठ्ठीवरती लिहितो आणि मी तो सामान तुला आणून देतो. आई थोडा वेळ शांतच बसलेली असते. हा जो मुलगा असतो पुन्हा म्हणतो, अगं आई, मी तुलाच विचारत आहे, तुला काही सामान वगैरे जर लागत असेल तर तू मला सांग, मी ह्या चिठ्ठीवरती लिहितो आणि तो आणतो तुझ्यासाठी. आई म्हणते, नाही रे बाळा, मला कोणत्याही प्रकारचे सामान नको आहे, मला काही नाही पाहिजे. हा जो मुलगा आहे पुन्हा विचारते, अगं काहीतरी सामान असेलच ना, सांग ना, अशी का बरं करतायस. त्याची जी आई असते ती म्हणते,
बरं ठीक आहे बाळा, थांब तू थोडा वेळ, मी आत्ता येतो. त्याची जी आई असते आता घरातून एक चिठ्ठी आणते. त्याची चिठ्ठी आहे थोड्या मोठ्या आकाराची असते आणि जी चिठ्ठी असते ते मुलाकडे देते. आता ते चिठ्ठी बघून ह्या मुलाला वाटते की खूप सारा सामान असावा ह्या ठिकाणी लिहिलेला, कारण त्या चिठ्ठीचा आकारच खूप मोठा असते. तो चिठ्ठी वगैरे त्या ठिकाणी खोलत नाही, ते चिठ्ठी खिशामध्ये टाकतो आणि आपल्या पत्नीसोबत बाजाराच्या ठिकाणी जातो. आता त्याला पाहिजे असलेले सर्व सामान तो खरेदी करतो बाजारामधून. त्याच्या आवडीचे, त्याच्या पत्नीच्या आवडीचे सर्व सामान खरेदी करून झालेला असतो. आता वेळ असते आईनं दिलेली जी चिठ्ठी असते तिचा. आता आईने नेमकी एवढी मोठी चिठ्ठी कशाची दिली आहे, ती नेमके कोणते कोणते सामान लिहिलेले आहेत ते पाहण्यासाठी आता तो मुलगा चिठ्ठीला उघडतो आणि चिठ्ठीला जसा उघडतो तसाच त्याच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहायला सुरुवात होतात. तो रडू लागतो. त्याची जी पत्नी असते तिला विचार येऊ लागतो, नेमका हा रडत का आहे, असं चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे. म्हणून त्याची जी पत्नी असते ती आपल्या हातामध्ये ती चिठ्ठी घेते आणि वाचू लागते आणि अगदी तिचे सुद्धा डोळे पाणावून जातात. मित्र, आता एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आलाच असेल की त्या चिठ्ठीमध्ये नेमकं असं काय लिहिलेलं होतं. म्हणजे सामानच होते की आणखी काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं. होय मित्र हो, त्या ठिकाणी सामान वगैरे काहीही लिहिलेलं नव्हता. त्या ठिकाणी नेमकं काय लिहिलेलं होतं आईनं, हे ऐका. आईने लिहिलेले होते, बाळा मी आता खूप म्हातारी झाली आहे रे. एकट्याने मला 2 पावलं सुद्धा चालून होत नाही. अगदी दिवसामध्येच मी जेव्हा पाहतो आमोरासमोर तेव्हा मला कोणत्याही प्रकारची वस्तू दिसत नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरलेला असतो. एवढे डोळे माझे कमजोर झालेले आहेत. मला कोणत्याही प्रकारचं सामान नको आहे रे. बाळा खूप वर्ष झाली आहे. अरे मी तुझ्यासोबत 2 मिनिटं सुद्धा मी प्रेमाने बोललो नाहीये. मला कोणत्याही प्रकारची वस्तूची गरज नाही रे. मला फक्त तुझ्यासोबत 2 मिनिटं घालवायची आहेत रे, कारण माझ्या जीवनातील काही दिवसच फक्त शिल्लक उरले आहेत. माझी शेवटची इच्छा हीच आहे रे की मला तुझ्यासोबत 2 मिनिटं बोलायचं आहे रे. तुला शेवटचं मला मिठीमध्ये घ्यायचं आहे. हे सगळं वाचून त्या मुलाचे जे डोळे आहेत अगदी पाणावून जातात आणि तो घरी येते आणि आपल्या आईला मिठीमध्ये घेते. काय सांगायचंय मित्रांनो, नेमकं आजच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण एवढे व्यस्त झालो आहोत की अगदी ज्यांनी आपल्याला हे सृष्टी दाखवली, जे जीवन एवढं दाखवलं, ते म्हणजे आपले आईवडील, अगदी त्यांचाच विसर आपल्याला या ठिकाणी पडलेला दिसतोय. आज आपण फक्त स्वतःसाठी जगत आहोत, पण ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले त्यांना मात्र आपण विसरत चाललो आहोत. मित्र, 24 तासापैकी काहीतरी क्षण आपण आपल्या आईवडिलांसोबत घालवू शकतो असं मला वाटतंय. जगातील महागडी वस्तू तुम्ही पुन्हा पुन्हा मिळवू शकता मित्र हो, पण तुमच्या आयुष्यामधून जर तुमचे आईवडील एकदाचे जर निघून गेले तर त्यांना तुम्ही पुन्हा मिळवू शकत नाही. म्हणून जोपर्यंत तुमचे आईवडील आहेत मित्र हो, प्रेमाचे 2 शब्द त्यांच्यासोबत नेहमी बोला, नेहमी त्यांच्यासोबत वेळ घालवा.